मग आम्ही गॅजेटवर आलो. ओबीसीला कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय बा? 89 ला मंडळ गठीत केला गेला. मंडळाला 3 कामं सांगितली. तुम्हाला माहित असलं तर मला इथंच उत्तर द्या, नसलं तर नंतर द्या. मंडळाला 3 कामं सांगितले. ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार करा. हे कथन मला डबल नाविलाजानं तुमच्याकडे करायची वेळ आली, कारण कुठंतरी तुमच्यापेक्षा आशा पल्लवी झाल्यात म्हणून. नाही तर मला इतका वेळ पण नाही सांगायला, कारण सरकारच्या पाठ झाले मराठ्यांचं खरं आहे म्हणून, पण द्यायचं नाही. मंडळाला सांगितलं ओबीसीची यादी तयार करा. ओबीसीचे जन मागचे कोणी बडबड बंद करा, नाही नीट खाली व्हायचे. ओबीसीची यादी द्या, ज्या जाती घालायच्या त्या. ओबीसीची जनगणना करा आणि या जाती आरक्षणात घालायच्या त्यांना मागास सिद्ध करा. हेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे रूल आहेत ना, बरोबर. याच्यात विरुद्ध नाही येत ना. मंडळनं कोणता सर्वे केला ते आम्हाला एकदा दाखवा मराठ्याला. तरी आमचा विरोध नव्हता. तुम्ही आम्हाला करायला लागलेत म्हणून ह्या गोष्टी पाहिजेत आता आम्हाला. तुम्हाला जर आमच्या लेकरात वाटोळ करायचं असेल, आम्हाला तुमच्या करायचं नाही, पण तुम्हाला दमत निघत नसेल तर त्याला आमचा नाविलाज. मंडळनं ना जनगणना केली, ना मंडळनं मागास सिद्ध कोणती जात केली, ना मंडळनं ओबीसीची